बाईट घेतली तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्ही नाणेफेक विन झालं असतं तर फलंदाजीचा निर्णय स्वीकारला असता, म्हणजे मनासारखा निर्णय वाटेला आलाय. हॅलो शेख, थँक्यू सो मच. चला मॅचला करूया सुरुवात. आधीची मॅच जर का आपण पाहिली तर मापोली संघ इथे मात्र विजयशी ठरलाय आणि सुफीने एक जी बहारदार आणि दिमागदार जी खेळी साकारली आहे आपण सर्वांनी इथून मात्र पाहिली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता प्रेमला आणले गेले. प्रेमवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे षटक क्रमांक पहिलं डिलिव्हर करण्याची. चांगला परफॉर्मन्स दादूशा पाटाच्या ही मैदानावर यांचा आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रेम तयार. षटकात येईल पहिलाच बॉल. यावेळेस प्रेमच्या पहिल्या बॉलवर भिरकावून दिलाय, सरळ फेकून दिलाय चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ षटकार 6. म्हणून सांगताय दादा खरा आमचा पंढरी शेठ नाही बरा. म्हणून सांगताय दादा खरा आमचा पंढरी फडकेच बरा. बैलगाडा क्षेत्रातील एक उल्लेखनीय नाव आपण इथून मात्र पाहताय. त्यांचं हे गीत पंढरी शेठ यांचं आपण पाहताय. भावेशच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर आपल्याला इथे मात्र चांगला स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक सध्या तरी आपण इथून मात्र पाहिलाय. षटकार ठोकलाय. पहिल्या चेंडूवर खातं खुल्लं केले गेले दिमाखानं इथे मात्र लाभ संघाचं. मापोली संघ जरा संपर्क साधायचा आहे. हलक्या हाताने इथून मात्र दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल इथून मात्र मिळती आहे. मापोली टीम एक थोडंसं टेक्निकल इश्यू आहे, आपण थोडंसं संपर्क साधायचं विनंती असेल. थोडासा टेक्निकल इश्यूमुळे आपली हेल्प थोडीशी आम्हाला हवी आहे. आपण यायचं आहे. सिंगल मिळती आहे. सिंगलने धावसंख्या 7 या अंकावर धावफलक. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक आपण पाहताय. स्ट्राईक रोटेट होताना गोलंदाज तयार होतोय. हो यावेळेस फसवलं गेलं बॅटरला. फटका पहा. बॅटची जी ॲक्शन आहे किंवा बॅट फिरवण्याची शैली पहा, किती वेगानं बॅट फिरली गेली होती. जर बॅटच्या रडारमध्ये चेंडू असता तर एक वेगळं चित्र सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं असतं. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 3 धावसंख्या 7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा मिस करतील. निर्धाव फेकी आपण इथून मात्र सातत्यानं होताना पाहताय. कानमंत्र कदाचित वैभव माफ करा भावेश इथून मात्र देताना आपल्याला पाहायला मिळेल का? सध्या तरी कानमंत्र दिले गेले. त्या कानमंत्राचा फायदा इथून मात्र होताना दिसेल का याकडे प्रत्येकाचं लक्ष. चेंडू संपुष्टात येत आहे. 4 शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. शेष राहताना इथून मात्र पहिल्या षटकातील सुरुवात तर दमदार झाली होती. त्यानंतर थोडंसं कमबॅक पाहायला मिळालं. लगातार 3 चेंडू उभा ठेवला आपल्या जागेवर. अर्थातच बॅटर षटक संपलंय. षटक क्रमांक पहिले संपलंय. धावसंख्या 7 या अंकावर आणि या स्पर्धेकरिता कल्याण डोंबिवलीचे आणबान शान आणि सातत्यानं आर्थिक सह्य कल्याण डोंबिवली नगरीमध्ये जेव्हा जेव्हा भासलंय तेव्हा त्या व्यक्तिमत्वाचं नाव प्रत्येकाच्या समोर आणलंय. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आदरणीय सन्माननीय राजनजी दुबे साहेब ही स्पर्धा सुद्धा लाईव्ह टेलिकास्टिंग आमची पाहत आहे. त्यांचंही मनपूर्वक आम्ही आभारी आहोत की या स्पर्धेकरिता राजनजी दुबे साहेबांनी खूप सारा मोठा आणि महत्त्वाचा हातभार आमच्या स्पर्धेला इथे मात्र लाभलाय. त्याबद्दल आम्ही त्यांचंही मनपूर्वक आभारी आहोत. आणि येत्या रविवारी फायनल डेच्या दिवशी त्यांचं ही शुभ आगमन या मुख्य मंचाच्या दिशेनं इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल.
अरे ठीक. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल जाणता राजा हिवाळी विपक्षात जय दुर्गा सुपेगाव. बोथ टीम कॅप्टन्स आपण त्वरित नाणेफेक करण्याकरिता चौथं षटक जसं संपेल तसं आपण त्वरित नाणेफेक करण्याकरिता उपस्थित व्हायचं आहे. मनीषला आणलं गेलंय. पॉवर प्लेचं षटक इथून मात्र संपुष्टात येताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मनीष तयार. पहिलाच बॉल या क्षमस्व थोडंसं आम्ही तुमच्यापासून दुरावतोय. रामप्रेमचं जर का आपण शतक पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार तदनंतर सिंगल बाकीचे चारीच्या चारही चेंडू उभं ठेवलं गेलं आणि तदनंतर मनीषला आपण पाहिलं तर मनीषच्याही पहिल्या चेंडूवर भावेशकडून स्वागत केलं गेलंय षटकारानं. भावेश जोपर्यंत स्ट्राईकला आहे तोपर्यंत लाभ संघाची जी धावसंख्या आहे ती इन्क्रीज आणि इन्क्रीज सध्या तरी होताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण पंकजचा विचार केला तर 4 चेंडू इथे मात्र निर्धाव फेकले गेले. चारीच्या चारी चेंडू उभं ठेवलं गेलं होतं. आता मात्र ती चूक सध्या तरी होताना पाहायला मिळेल का. मनीषचं स्वागत तर षटकारानं केलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 या अंकावर. दुसरा बॉल अंगावरून अनिकेतजी पाटील आणि विशालजी म्हात्रे साहेब, अविनाशजी पाटील आणि विक्रांतजी वाते साहेब इथे उपस्थित होत आहेत. विशालजी म्हात्रे अंगावरून इथे उपस्थित होत आहेत. वेलकम सुस्वागतम साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओहो हो, शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रॉंगली अपील सध्या तरी पंचांकडे पाहायला मिळाली होती. अपील फेटाळली गेली. पंचांचा इशारा सध्या तरी नाही असं पोहोचलाय. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 13. षटकार खाल्ल्यानंतरही पुढचे चेंडू इथे मात्र उभा ठेवण्याचा धाडस, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहताय. स्ट्रोक चांगला आहे. निघून चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ पाहायला मिळतो. इथून मात्र दिमागदार षटकार 6. हे पावर हायलय तात्यामधी नसल कुठल्या नेत्यामधी. पावर हायलय तात्यामधी नसल कुठल्या नेत्यामधी. हे माघार घेणार नाही कधी कसलाई साऱ्याच्या मनामधी. माघार घेणार नाही कधी कसलाई साऱ्याच्या मनामध्ये. थँक्यू डीजे. षटकार आपण पाहताय. धावसंख्या षटकाराच्या वरतीनं 19 या अंकावर धावफलक जगात बारी. 19 फेब्रुवारी या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. पुढून खेळण्याचा सरसावण्याचा प्रयत्न होता. 5वा चेंडू होता. तितक्यात चांगल्या पद्धतीने कन्वर्ट सुद्धा केला गेलाय. जिथे होती 1 धाव तिथे मात्र मिळतायत 2 धावा इथून मात्र मिळत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचतात. 21-21 या अंकावर धावफलक. सन्माननीय राजनजी दुबे, कल्याण डोंबिवली शहरातील हार्दिक सय्यद जे सातत्याने करत येत आहेत आणि या स्पर्धेकरिता त्यांचा खूप मोलाचा वाटा या स्पर्धेला लाभलाय. येत्या रविवारी राजनजी दुबे साहेब सुद्धा या स्पर्धेला भेट देताना इथून मात्र पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल यावेळेस पैकी निर्धाव आहे. काहीही मिळणार नाही. षटक संपलाय. क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 21-21 या अंकावर धावफलक. चला टीम हिवाळी आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना सुपेगाव संघ पाहायला मिळेल. बोथ टीम कॅप्टन्स आपण टॉस करिता 4थं षटक संपल्यानंतर उपस्थित व्हायचंय. ड्रिंक्स ब्रेक होईल तोपर्यंत आपण जाऊया डिक्स जॉकीच्या दिशेने आणि परतूयात मॅच मध्ये. होता तो जान असा दिला तो दिलवान होता माणूस की कान सारे गाती त्याचे गुणगान. गेला आठवण ठेवून पप्प्या भाऊ ये ना परतून. 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 चला टीम अर्थातच जाणता राजा हिवाळी आणि जय दुर्गा सुपेगाव सर्वात आधी रिपोर्टिंग करायचंय. या गोष्टीची आपण प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. चला सुपेगाव टीम कॅप्टन आणि हिवाळी टीम कॅप्टन आम्हाला इथे रिपोर्टिंग करायचं आहे.
जितूला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाज जितू तयार. आगीवेगळी ॲक्शन ना आपल्या इथून मात्र सज्ज होत असताना सिंगल इथून मात्र मिळतीये. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. जितूला आपण पाहताय चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. एक सिंगल धावसंख्या पोहोचते 22 या अंकावर धावफलक. चला टीम मीटिंग नकोय, आपापसात चर्चा कुठल्याही प्रकारची नकोय. या गोष्टीची आपण प्रत्येकाने नोंद घ्यायची, कारण वेळ खूप सारा आज उद्घाटन सोहळ्याला इथे मात्र गेलाय. त्याबद्दल आम्ही आपली क्षमा सुद्धा मागतोय, पण आपल्याला थोडीशी घाई करणं आता मात्र इथून मात्र गरजेचं असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतो. षटकात येईल पुढचा बॉल. खूप चेंडू हवेमध्ये यावे झेलला आहे संधी. पोहोचलाय क्षेत्ररक्षक तिथपर्यंत. महत्वाचा गडी, महत्वाचा बॅटर भावेश. बॅक टू द डगआउट. घेतो या शोध पोलीस वाला, विचारतोय बघा त्याला त्याला. भाईला द्यायला आता भाईला द्यायला. पिंजराला 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 थँक यू सो मच डीजे D2 रिमिक्स. आकाश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं असताना लाभ संघाला जर जास्ती धावांचा डोंगर जर का बनवायचा आहे, रचायचा आहे, तर मग आकाशला त्या चेंडूंना आकाशात धाडणं आता मात्र गरजेचं असेल. पाहूया त्याच पद्धतीचा खेळ सध्या तरी पाहायला मिळेल का. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतोय. हो यावेळेस हलक्या हाताने इथे मात्र दिशा दर्शवत आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण होईल असं वाटलं होतं, पण थांबा दर्शवला गेला आणि त्याच्यानंतर चेंडूने इथे मात्र वेग धारण करत असताना पुढे गेला. त्यानंतर क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत धावा मिळत आहेत तरी किती, तर या चेंडूवर धावा मिळत आहेत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 2 धावा इथून मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचताना 24-24 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येत आहे. तिसऱ्या षटकातील 3 शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे, अजूनही बाकी आहे. गोलंदाज इथून मात्र तयार. हो थोडासा खराब चेंडू इथून मात्र पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्या इथेपर्यंत दर्शवतील. व्हाईट बॉल अवंत स्वरूपातली 1 धाव इथून मात्र मिळती आहे आणि धावफलक 25-25 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. या व्यवस्थित फेकिया डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. चार चेंडूचा खेळ संपुष्टात. 2 चेंडूचा खेळ शेष आहे या तिसऱ्या षटकातील. अन्वी एंटरप्राइजेस कांडपे संघाची गोलंदाजी अटॅक पॉवरफुल आहे. क्षेत्ररक्षण तितकंच स्ट्रॉंगली होताना आपण पाहत आहे. चांगल्या पद्धतीने धावा रोखल्यात सध्या तरी असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. यावेळेस पंच काय इशारा दर्शवतील. पंचही आमचे तटस्थ आहेत. पहा किती चाणक्य नीतीने इथून मात्र गोलंदाजी सध्या तरी होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. वारंवार चेंडूला माफ करा, वारंवार आपण जर का बघितलं फलंदाजांना गोलंदाज इथून मात्र थांबा दर्शवताना पाहायला मिळतोय. धावा होण्यामध्ये रोख टाकताना दिसतं पाहायला मिळतोय. स्पीड वेगर उभा करताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात येत आहेत. 5 अंतिम 1 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातील अजूनही शेष राहतोय. गोलंदाज जितू तयार. षटकात येईल लास्ट बॉल. हो यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू. होगी 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 तेरी दांडी गुल, क्योंकि मेरा बॉलर जीतू है पॉवरफुल. विकेटचं बटन. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25-25. किंग मेकर सुजित तात्याला
बाई आला DJ Pamya in the mix. चला जाणता राजा हिवाळी आणि टीम सुपेगाव व टीम कॅप्टन्स चौथं षटक प्रगतीपथावर आहे. ते संपल्यानंतर आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचे. ओ टू रोहन सर. तर धन्यवाद तेजस. वळूया स्वागत आणि सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत शांतारामजी सुतार. शांतारामजी सुतार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी अनिकेत शेलार, इट्स अनिकेत शेलार शो यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. अगदीच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता. त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत अविनाश पाटील, अनिकेत शेलार यांचं मित्र परिवारातील एक नाव. अविनाश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी अनिकेत शेलार यांना विनंती करतोय आपण स्वागत आणि सन्मान करावा. अगदीच डॅशिंग पर्सनॅलिटी अविनाशजी पाटील, मैत्री परिवारातील एक लाडकं व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत विशाल पाटील, विशाल म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. विशाल म्हात्रे अनिकेत शेलार यांच्या मैत्री परिवारातील एक नाव. मायेची शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची कायम आठवण राहणारी भेट म्हणजे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे विशाल म्हात्रे यांना. अनेक अनेक धन्यवाद. आपण वेळ काढून उपस्थित राहिलात. या स्पर्धेची व तसेच मंचाची आपण शोभा वाढवलीत. वळूया समालोचन कक्षाकडे. सँडीबाई यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसन व्हा. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सँडीबाई आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चौथं षटक आपण प्रगतीपथावर पाहताय आणि चौथं षटक हाताळण्याकरिता मयूरला आमंत्रित केले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचतीये. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 29-29 या अंकावर धावफलक. ओहो, यावेळेस पहा क्षेत्र खाली आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळते डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील का? यस, डेफिनेटली इथून मात्र आपल्याला 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना सध्या तरी पाहायला मिळतात. 3 चेंडूचा समाप्तीनंतर धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय 31-31. 4 षटकांचा विचार करता 40+ धावसंख्या जाणं गरजेचं आहे. 31 धावा त्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. पाहूया तिथे मात्र 40+ धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला मिळेल का? मिस करतील इथे मात्र. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. वाईट प्लस इथे मात्र मिळणारा चौकार. टोटली 5 धावा. दिवाळी झाली आपण बोनस इथून मात्र मिळालाय चौकार. टोटली 5 धावा इथून मात्र मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण पाहताय 36-36 या अंकावर धावफलक. क्या बाद आहे. कुठेतरी 31 या अंकावर धावफलकाला रोखलं होतं पण नंतर इथून मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. माफ करा, चौकार आणि एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज या. नेक्स्ट बॉल यावेळेस हलक्या हाताने दिशा इथून मात्र दर्शवत आहेत. पुन्हा एकदा अति वेगानं स्वतःच्या खेळाडू कक्षाला सलामी देत हा ही चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. चौकार 4. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन
या भिवंडी शरण एकच असा भारी. थँक यू सो मच श्रुपेश दादा यांनी हे गीत प्रथमेशसाठी आणलं आणि सध्या तरी खूप सारं गाजलं सुद्धा हे गीत आपण पाहत आहे. चौकार इथे कन्वर्ट होतोय. धावसंख्या 44 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या हो स्ट्रोक चांगला आहे. यावेळेस बाउंड्री लाईनच्या दिशेने धाव तर घेतली आहे पण क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहेत. .42 42 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. इस गोलंदाज सय्या पुढचा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आहे. चेंडू विसावला गेलाय. षटक संपलाय. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 42 42 विजयाकरिता 43 43 धावांचं आव्हान समोर तर ठेवलंय. ऐकवण्याकरिता जॉईन होतील रोहन पाटील सर. त्याआधी आपण जॉईन होऊयात टॉस बॉक्स मध्ये. सन्माननीय अविनाशजी पाटील आणि विशाजी मात्रे साहेबांना विनंती करतो आपण नाणेफेकी करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. हॅलो. जाणता राजा हिवाळी आणि जयदुर्गा सुपेगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. तत्पूर्वी अनिकेत शेलार आपण पाहू शकता. स्वर्गीय रोहिदासजी पाटील स्मृती चषक. त्याच बाजूला असलेला आहे एक सुंदर असा लोगो. इट्स अनिकेत शेलार शो. तर नाण्याच्या 2 बाजू आहेत. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 आणि इट्स अनिकेत शेलार शो. मान्यवरांकडे मी नाणं सुपूर्द करतोय. अविनाशजी पाटील आपल्या समवेत आहेत. त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. सुपेगाव संघाचा कॉल आहे अनिकेत शेलार शो पण स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 आलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती असं नसवायचं आहे. खूप खूप धन्यवाद आपण उपस्थित राहिलात. सुपेगाव संघाने जाणता राजा हिवाळी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथमतः 2 नाणेफेकीचे कक्ष आपण पाहतोय आणि अगदीच आताच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जो संघ नाणेफेक जिंकेल त्या संघाला खेळाडू कक्ष निवडण्याची संधी आहे. तर जीवन आपण कोणतं नाणेफेकीचं कक्ष निवडाल? स्वर्गीय रोहिदासजी पाटील यांच्या नावाने असलेलं खेळाडू कक्ष आपण ते निवडलेलं आहे आणि सागरबाई प्रतिष्ठानं त्या जो खेळाडू कक्ष आहे तिकडे सुपेगाव संघ असेल. जीवन नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक खूप महत्त्वाची आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नाणेफेक महत्त्वाची होती. हो. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जमेची बाजू आहे. तर ही ट्रॅजेडी सीन नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात. गमतीशीर बाबती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर समोरच्या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यावेळेस मात्र संघाच्या माध्यमातून एक चांगला खेळ पाहायला मिळेल. नक्कीच. जे अनिकेत शेलार शो वारंवारतेने आपण पाहतोय आणि अगदी चांगलं आयोजन नियोजन पाहतोय. याबद्दल आपलं मत काय? आयोजन खूप छान केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. मी जयदुर्गा सुपेगाव संघाच्या संघनायकाकडे वळतोय. नाणेफेक महत्त्वाची होती. हो. नाणेफेक जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? फलंदाजी. अपेक्षेप्रमाणे तुम्हाला फलंदाजी मिळालेली आहे. तर फलंदाजी करताना समोरच्या संघासमोर किती धावसंख्येचं आव्हान देऊ इच्छिता?
50 ते 60 धावांचं आव्हान देऊ शकतो. कोणते असे फलंदाज की ज्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे? प्रतीक, सौरव, भूषण, मयुरेश, मी स्वतः. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय सुंदर असं गोलाकार मैदान आहे आणि अगदीच अनिकेत शेलार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप सुंदर आयोजन आहे. आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचे थँक्यू. तर बेस्ट ऑफ लक बोट टीम. दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा असतील. तर जाणता राजा हिवाळी संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. खूप खूप धन्यवाद. पहिला चेंडू आणि यावेळेस मात्र दणदणीत चौकार. एक टप्प्यावर मिळत आहेत 4 धावा. लागले बघायला त्याचा झाला या बलबाला, तीड लागले बघायला. किंग मेकर सुजित तात्याला तात्या भाई आला. किंग मेकर सुजित तात्याला, तात्याबाई आला. धन्यवाद डीजे. अगदीच सुजित तात्या पाटील हे नाव आपण आणि त्यांच्या नावाचं मधुर संगीत आपण ऐकतोय आणि अगदीच क्रिकेटवरती अजूनही त्यांचं प्रेम हे कायम आहे. यावेळेस मात्र भावेश यांची गोलंदाजी जर आपण पाहिली तर अगदीच ज्याप्रमाणे आगीचे निखारे जसे टाकले जातात त्याच आगीच्या निखाऱ्याप्रमाणे गोलंदाजी भावेशच्या माध्यमातून हाताळली जाते. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी, कारण की 6 चेंडू हाताळायचे आहेत आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आखो टप्प्याचा मारा. यावेळेस मात्र शॉर्ट रन अप पण पंच राजेंद्र बजागे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 5 या अंकावरती. यावेळेस मात्र परफ्यूम डिलिव्हरी, अगदीच नाकाच्या जवळून चेंडू मात्र निघून गेलाय. सुगंध देऊन गेलाय फलंदाजाला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी. यावेळेस मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल पकडला जातोय. वॉट अ कॅच. लाखो दिलाची होता तो जान, असा दिलाचा तो दिलवान, होता माणुसकीची कान, सारे गाती त्याचे गुणगान. गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये न परतून, गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये न परतून, गेला आठवण ठेवून पप्या भाऊ. जयदुर्गा सुपेगाव संघाचे संघनायक आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. विकेटचं पतन झालेलं आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली स्थिरावलेली फलकावरती आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अगदीच दुपारचं सत्र आहे आणि उन्हाचा तडाखा मात्र हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजब गजब कहाणी. यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहे तत्पूर्वी एकच धाव इथून मात्र मिळेल आणि या एका धावेने इथून मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज आपल्याला मुख्य बाजूने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती 6 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 6 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे ते म्हणजे 43 या धावसंख्येचा. यावेळेस मात्र पॅडल स्वीप निघून चालला चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्यात. एक जमेची बाजू म्हणजे धाव घेताना यस नो वेटचं कॉर्डिनेशन हे खूप महत्त्वाचं असतं आणि तेच कॉर्डिनेशन हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या 8 धावा. 8 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते.
आणि एक महत्त्वाची बाब ती म्हणजे जर आपण पाहिली तर भावेश यांनी जी गोलंदाजी केली, या गोलंदाजीच्या पृथक्करणामध्ये जे 2 चेंडू निर्धाव हाताळले गेले त्यामध्ये एक चांगली संघावरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न इथून मात्र केला गेलेला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळेल, कारण की जे पॉवर प्लेचं षटक होतं ते मात्र इथून समाप्त झालेलं आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजेच स्क्वेअर लेग, त्याचप्रमाणे लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर मिड विकेट आहे. अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक जमेची बाजू म्हणजे चेंडू जेव्हा जेव्हा निर्धाव येतात तेव्हा मात्र निर्धाव चेंडूची जेव्हा हाताळणी होते तेव्हा मात्र दबाव आपल्याला पाहायला मिळतो, कारण की जो संघ धावसंख्येचा पाठलाग करतो त्या संघाला पाठलाग करताना जर चेंडू निर्धाव आले तर येणारे शिल्लक चेंडूमध्ये तो दबाव काहीसा वाढलेला पाहायला मिळतो. इट्स अ प्रेशर प्रेशर प्रेशर, दबाव दबाव आणि फक्त दबाव, या गोष्टी फक्त पाहायला मिळत आहेत. पण अगदी दबाव झुगारून तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे आणि अगदीच तुमचं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता महत्त्वाची. यावेळेस मात्र चेंडू बॅटला चाटून गेलाय की काय असा प्रश्न जरूर विचारला. जवळपास 5 क्षेत्ररक्षक आहेत, पण मात्र पंचांच्या दृष्टिकोनातून असं पाहायला मिळालं की या चेंडूमध्ये, या अपीलमध्ये उत्साह जास्त होता. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. विजय ठाकरे यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं वा. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषकमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड विकेटचा मारा घरंगळत, चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत निघून गेलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. आणि भावेश याच्या माध्यमातून अगदी थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकी केली जाते. आणि वारंवार त्याने आपण पाहतोय 40+ क्रिकेट, रेग्युलर क्रिकेट, 50+ क्रिकेटमध्ये सुद्धा यष्टीरक्षकाकडे चेंडूची फेकी केली जाते. आणि हा प्लस पॉईंट असतो, कारण की वारंवार त्याने जे बॅकअप प्रोटेक्शन जे आपल्याला पाहायला मिळतं ते यष्टीरक्षकाच्या बाजूने आणि त्याच्या जवळ हे पाहायला मिळतं. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू काही वेळ हवेत होता, रिकॉशियस होतोय चेंडू, धावा मिळत आहेत ते एकंदर 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय 11 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4 आणि या 4 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं गोलंदाज आकाश याने बहारदार गोलंदाजी करत फक्त आणि फक्त आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. ही जमेची बाजू पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न असफल ठरला आणि फलंदाज सुद्धा बाद होईल. विकेटचं पतन. जर आपण पाहिलं तर येणाऱ्या वेळेमध्ये फलंदाज ढगामध्ये पोहोचेल तेव्हा प्रश्न विचारला जाईल त्यांची धाव घेण्याची गरज होती का, नाहक बळी इथून मात्र दिला गेलेला आहे आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवरती मार्गस्थ होईल. फलंदाज जितू. आता मात्र जर 43 धावांपैकी जर एकूण वजावटीची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती 11 धावा. याचाच अर्थ जिंकण्याकरता अजूनही 32 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. एक समीकरण जर आपण पाहिलं तर या चेंडूवरती आपल्याला कळेल की येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावसंख्येचं आव्हान असेल अन्वी एंटरप्राइजेस खांडपे या संघासमोर. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 12 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 12 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण आहे. यापुढील होणारा सामना जयदुर्गा सुपेगाव
आणि जाणता राजा हिवाळी या दोन संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. जाणता राजा हिवाळी या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आव्हान केलंय जयदुर्गा सुपेगाव संघाच्या फलंदाजांना की तुम्ही कशा रीतीने फलंदाजी करताय ते आम्हाला पाहायचंय, बघायचंय आणि अगदीच येणाऱ्या वेळेमध्ये कशा रीतीने फटकेबाजी होईल ते आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये जरूर ऐकायला मिळेल. तत्पूर्वी आपण सामन्याकडे वळणार आहोत. धावसंख्या 12 धावा फलकावरती आहेत आणि शिल्लक चेंडू आहेत 12 चेंडू 31 धावा. 12, 12 आणि 31 असं समीकरण आहे. गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये नितेश आमच्या समवेत आहेत, ज्यांनी मागील वर्षी पप्पू 11 संघाचं नांदेडने संघाचं कर्णधार पद भूषवलं होतं आणि नेहमीच एक थोडीशी कॉमेडीसुद्धा आम्हाला पाहायला मिळायची की निर्णय आम्ही 1-2 मिनटात कळवतो. असं घटना घडत राहतात, पण त्या आठवणी नेहमीच काही गमतीशीर गोष्टी या कायम मनामध्ये असतात. तशाच आठवणी अगदीच रोहिदाजी पाटील म्हणजे उर्फ पप्पू भाऊ यांनी आम्हाला खूप दिलेल्या आहेत. कारण की जेव्हा जेव्हा नांदेडने संघ मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा उतरायचा तेव्हा अगदीच बक्षिसांची बरसात ही नेहमीच त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार, गती परिवर्तन, अप्रतिम गोलंदाजी, फुटपीस ऑफ बॉलिंग. चेंडू टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर कुठेतरी वेग चेंडूचा कमी झाला आणि त्या कारणास्तव चेंडू निघून गेला ठीक यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू आणि 31 धावांची 3 धावांची अत्यावश्यकता आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर खेळाडूंना 2 खेळाडू कक्ष आहेत. एक सागरभाई प्रतिष्ठान आपण पाहतोय आणि एका बाजूला पप्पू भाई म्हणजे रोहिदाजी पाटील यांच्या नावाने असलेलं खेळाडू कक्ष आहे ते निवडण्याची संधी. आणि इथून मात्र फलंदाजाने संधीचं सोनं केलंय, मिळतोय तो षटकार, मल्टी मॅसिव्ह हिट. धावसंख्या जाऊन पोहोचले. षटकाराच्या मदतीनं 18 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. दरम्यान मनीष पाटील म्हणजे उपसरपंच ग्रामपंचायत नांदेडने, त्याचप्रमाणे माजी सरपंच अनिल जाधव यांचं सुद्धा आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. यावेळेस मात्र देखणा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तत्पूर्वी चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. 1 टप्प्या अखेर मिळत आहेत त्या धावा 4. सुरेख चौकार गुड शॉट. धावसंख्या जाऊन पोहोचले. चौकाराच्या मदतीने धावफलक 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. जिंकण्याकरता अजूनही 21 धावांची गरज आहे उर्वरित 9 चेंडूंमध्ये. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आता मात्र क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये जो बदल केलाय ती एक जमेची बाजू येत्या वेळेमध्ये आपल्याला ही पाहायला मिळते. गोलंदाज या राईट मोरती विकेट. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला होता आणि अगदी क्षेत्ररक्षकाने प्रयत्न सुद्धा केले, पण चेंडू मात्र रिकॉशियस होताना पाहायला मिळाला. हवेतल्या हवेत चेंडू मात्र भवऱ्यासारखा फिरत होता. 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. या स्पर्धेकरता जर आपण पाहिलं तर क्रमांक 1, 2, 3, 4 या सुंदर अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजारामजी पाटील उद्योगपती यांच्या वतीने सकाळच्या सत्रामध्ये त्यांचे सुपुत्र या मैदानावरती उपस्थित झाले होते आणि त्यांच्या हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्याचप्रमाणे आपण पाहतोय नितीनजी राऊत फर्स्ट प्राइज स्पॉन्सर
बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. एक धाव जरूर जोडली गेली. बॅकलिपचा चांगला वापर केला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचती फलकावरती 24 या अंकावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बिमार की बिमारी आणि अगदीच गोलंदाजाच्या हातून कदाचित चेंडू निसटला आणि त्या कारणास्तव कमरेपासून उंचीवरती चेंडू हाताळला गेला आणि त्या कारणास्तव पंचांनी नो घोषित केलं. बिमार की बिमारी. एकूण एकंदर धावा जोडल्या जातात चेंडूवरती. 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. 43 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे अन्वे एंटरप्राइजेस खांडपे या संघाला आपण पाहतोय. मी भावेश मात्र सहकार्यांना वारंवार कानमंत्र देत आहेत. त्याचा वापर कशा रीतीने होतोय खूप जमेची बाजू आहे. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडू हवेत पण फ्री हिट आणि अगदीच जर आपण पाहिलं तर झेल घेण्याचा चांगला प्रयत्न. दोन्ही गाड्या एका रुळावरती पण मात्र पुन्हा एकदा कॉलिंग चांगली. यस नो वेटची भूमिका चांगली आणि इथून मात्र षटक समाप्तीचा इशारा. आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. ऐकूया मधुर संगीत डीजे डी2 रिमिक्स यांच्या भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. इट्स अनिकेत शेलार शो आपण पाहतोय. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं व यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. दोन्ही संघांकरिता सुवर्ण संधी. एका संघाला या धावा जमवायच्या आहेत तर एका संघाला या धावा रोखायच्या आहेत आणि या धावा रोखण्याकरता जर निर्धाव चेंडू आले किंवा एकेरी दुहेरी धावांवरती जर फलंदाजाला समाधानी ठेवलं तर मात्र जय वाघोबा लाभ संघ मात्र आगेकूच करू शकतो. पण जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाही आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर चेंडू व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. रोहन शिलार, सचिन गोष्टी आणि सुनील जाधव यांच्या वतीने यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. दुसरी धाव घेण्याचा चांगला प्रयत्न आणि खरंच इन बिटवीन कॉलिंग खूप चांगली होती. कारण की आजकाल जर आपण पाहिलं तर मिडल क्रॉस होणं गरजेचं असतं पण तत्पूर्वी फलंदाज आपण पाहतोय जे सुरुवातीपासून खेळपट्टीवरती आहे. शुभम याचा जर आपण विचार केला तर अगदीच कॉलिंग चांगली केली आणि त्या कारणास्तव 2 धावा जोडण्यामध्ये यश आलंय. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामन्याचं समीकरण प्रत्येक चेंडू अनेक बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी. एकच धाव जोडली जाईल. 4 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण. 4 चेंडू आणि 12 धावा. अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची जर हाताळणी झाली तर मात्र 3 चेंडू आणि 12 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे एक चौकार अत्यावश्यक आहे. आताच्या सध्या स्थितीला जर आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची अत्यावश्यकता आहे. पण एखादा मोठा फटका जर आला तर मात्र मॅचमध्ये कमबॅक करू शकतो अन्वी एंटरप्राइजेस खांडपे संघ. ज्याची गरज आहे ती म्हणजे षटकाराची. पण सहज षटकार मिळणं सुद्धा सोपी गोष्ट नाही आहे. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला गेलाय पण क्षेत्ररक्षकाने त्याहूनही अप्रतिम अविश्वसनीय झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद.
धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती. आपण पाहतोय धावफलक स्थिरावलंय. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 12 धावांचं लक्ष्य समोर आहे. इन बिटवीन जर आपण पाहिलं तर दोन मोठे फटके आले तर खेळ खलास होईल आणि इथून मात्र आव्हान संपुष्टात येऊ शकतं जय वाघोबा लाभ या संघाचं. पण आव्हान दोन्ही संघांकरता खडतर आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय. घरंगळत चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. आपण पाहतोय धावसंख्या आहे फलकावरती एकूण एकंदर 32 धावा आणि आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 11 धावांची गरज. गोलंदाजाला चेअरअप करताना आपण पाहतोय गोलंदाज शुभम अचूक टप्प्यावरचा भेदक मारा त्याच्या माध्यमातून हाताळला जातोय. ही एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी चेंडू होतोय धरतीला दान. एकच धाव मिळेल आणि आता मात्र 1 चेंडू 10 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र उंची जास्त आणि लांबी कमी होती पण मात्र मोके पे छक्का पाहायला मिळतोय. आणि अगदीच भावेश याच्या चेहऱ्यावरती मात्र एक स्मिता असते बोलताना कारण की त्याच्यावरती जो विश्वास दाखवला होता तो विश्वासदर्शक कामगिरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा मान करून तो आहे वन अँड ओनली वन मिस्टर भावेश. गोलंदाजी करताना 8 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली.